नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहे ज्याचं नाव आहे डिपार्टमेंट PSI मुख्य परीक्षा कायदे। आता विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया मला दररोज येत असतात किंवा काही मेसेजेस फोन कॉल्सद्वारे ते माझ्याशी संवाद साधतात, तेव्हा काही विद्यार्थ्यांना म्हणजे मला विद्यार्थ्यांशी संवाद साधून जे जाणवलं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते किंवा या लेक्चरमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करते। सर्वप्रथम काही विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा सोपी वाटते कारण त्यामध्ये जे कायदे आहेत त्या कायद्यांचा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर होतो किंवा उपयोग होतो। जसं की कुणाला कोर्ट ड्यूटी असते, कोणी जिल्हा पोलीस असतं, कोणी रेल्वे पोलीस असतं, कोणी SRPF मध्ये असतं। तर प्रत्येकाच्या त्या ड्यूटीनुसार काही जणांना या कलमांचा वापर होतो, त्यामुळे त्यांना ती कलम सोपी वाटतात। काही जणांना पूर्व परीक्षा सोपी वाटते तर काही जणांना मुख्य परीक्षा सोपी वाटते। थोडक्यात काय आहे तर मला या ठिकाणी तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही प्रेडिक्ट नका करू किंवा तुम्ही गृहीत नका धरू की मुख्य परीक्षा ही सोपी आहे किंवा त्या मानाने पूर्व परीक्षा ही सोपी आहे, किंवा काहींना वाटत असेल की पूर्व परीक्षा पण सोपी आहे, मुख्य परीक्षा पण सोपी आहे। काहींना असं वाटतं की कायद्यांचा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर होतो किंवा त्या कलमांचा आमचा सराव होतो किंवा आम्ही कोर्ट ड्यूटीला आहे तर आम्हाला ते बऱ्यापैकी समजतात, तर मुख्य परीक्षा सोपी आहे असं तुम्ही गृहीत धरता। तर काहींना वाटतं पूर्व परीक्षा सोपी आहे। थोडक्यात काय आहे, तुम्हाला कोणत्याही परीक्षेला गृहीत धरायचं नाही आहे। प्रामाणिक विद्यार्थी म्हणून 1001% तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे। गृहीत धरल्याने काय होतं माहिती आहे का, की आपण एक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतो की हा घटक जर मला सोपा जातो तर त्याची तयारी ऐन वेळेवर मी करेल। तर तसं न करता अगदी प्रत्येक घटकाची तयारी तुम्हाला व्यवस्थित करायची आहे, म्हणजे गृहीत धरायचं नाही आहे, हे मला सांगायचं होतं। आता जास्त वेळ न घालवता मी मूळ विषयाकडे वळते। जसं की मी या ठिकाणी सांगते की आजचा आपला विषय असणार आहे मुख्य परीक्षा कायदे। सर्वात प्रथम मी इथून मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं बऱ्याच वेळेला की तुम्हाला नवीन तयारी जेव्हा तुम्ही सुरुवात केलेली असेल किंवा करायची असेल तर तुम्हाला 2 घटक महत्त्वाचे आहेत। त्यातला पहिला घटक असतो तो म्हणजे अभ्यासक्रम समजणं गरजेचं असतं, मग ती पूर्व परीक्षा असू देत किंवा मुख्य परीक्षा। आणि दुसरा जो घटक असतो तो असतो मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका। आता या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं आकलन कसं करायचं यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबला आपला अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपण आकलन कसं करायचं किंवा ॲनालिसिस कसं करायचं। थोडक्यात मुद्दा काय माहिती आहे का, की मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम या दोघांचं आकलन ज्याला परिपूर्ण असेल, ज्या विद्यार्थ्याला परिपूर्ण असेल, त्याला कुठलीही परीक्षा अशी वेगळी वाटत नाही किंवा अवघड वाटत नाही, म्हणजे ती आपलीशी वाटते। सर्वप्रथम अभ्यासक्रम समजल्याने काय फायदा होतो तर एक मुद्दा लक्षात घ्या, अभ्यासक्रम समजल्याने तुम्हाला ती परीक्षा आपलीशी वाटायला लागते किंवा त्यातले बरेच घटकांचं ज्ञान प्राप्त आपल्याला त्या ठिकाणी होत असतं। तर हे 2 घटक महत्त्वाचे आहेत। मग जो कोणी नवीन तयारीला सुरुवात करेल किंवा ज्याने तयारीला सुरुवात केलेली आहे त्याने सुद्धा अभ्यासक्रम व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे, पाठ नाही करत बसायचं, समजून घ्यायचं की नेमकं काय अभ्यासायचं आहे। तुमचं काम वाचतं ना, हे अभ्यासायचं हे नाही अभ्यासायचं, ठीक आहे। तर तो फायदा त्याच्याने होतो। आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं आकलन केल्याने तुम्हाला हे समजतं की कोणता घटक किती महत्त्वाचा आहे, तुमच्या दृष्टिकोनातून नाही, आयोगाच्या दृष्टिकोनातून। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना IPCच वाचायला आवडत असेल किंवा पूर्व परीक्षेमध्ये कोणाला भूगोलच आवडतो, कोणाला पॉलिटिक्स आवडतं। तुम्हाला काय आवडतं आणि तुम्हाला काय सोपं जातं हे महत्त्वाचं नाही आहे। परीक्षा आयोग घेणार आहे, त्यामुळे आयोगाला काय अपेक्षित आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। आयोगाची अपेक्षा काय आहे ती अपेक्षा तुम्हाला पूर्ण करायची म्हणजे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तयारी करायची आहे, ठीक आहे। आता कायदे हा घटक काही जणांना अवघड वाटतो, काही जणांना सोपा वाटतो, पण ज्यांना सर्वसाधारणपणे मी असं कन्सिडर करते की मुख्य परीक्षेमध्ये कायद्यांचं जे वेटेज आयोगाने या ठिकाणी सिलेबसमध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये मेन्शन केलं आहे त्यानुसार कायदे हा घटक बऱ्याच जणांना सर्वसाधारणतः अवघड वाटतो। तर कायद्यांचा अभ्यास कसा केला गेला पाहिजे किंवा कायदे कसे लक्षात ठेवावे, काही शॉर्ट ट्रिक्स आहेत का, किंवा आणखी कोणत्या पद्धतीने आपण कायदे सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवू शकतो किंवा कायद्यांची सोपी भाषा आहे का, असे अनेक प्रश्न ज्यांच्या मनामध्ये असतील त्यांनी या लेक्चरकडे शेवटपर्यंत व्यवस्थित पॉज करून बघायचं आहे। तुम्हाला जिथे गरज वाटेल तिथे तुम्ही पॉईंट मेन्शन करू शकता, एक पेज आणि एक पेन घेऊन किंवा नोटबुक आणि पेन घेऊन, ठीक आहे। आता मी मूळ विषयाकडे वळते। बघा, मुख्य परीक्षेमध्ये किती गुण आहेत तुम्हाला, 300 गुणांची तुमची मुख्य परीक्षा म्हणजे तिथे 150 प्रश्न आहे। एक प्रश्न तुम्हाला किती गुणांसाठी आहे तर 2 गुणांसाठी, बरोबर।
आता यामध्ये साधारणतः मेजर लॉ ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतो, मेजर लॉ किती गुणांसाठी आहे, तर त्यामध्ये IPC या ठिकाणी 60 गुण आहेत, 60 मार्क्स 60 मार्क्स आहेत. CRPC या ठिकाणी 40 गुणांसाठी आहे. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय पुरावा कायदा या ठिकाणी 20 गुणांसाठी. किती झाले मेजर, 120 गुण झाले. मेजर लॉ म्हणजे जो मोठा कायदा आहे, म्हणजे ज्याला जास्त वेटेज देण्यात आलेलं आहे, त्याला 120 गुण झालेले आहेत. आणि उरलेले 80 गुण या ठिकाणी राखीव झालेले आहेत 19 मायनर ॲक्टला. कोणत्या ॲक्टला, 19 मायनर ॲक्ट्सला किंवा मायनर लॉला. आता यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला हे तर समजणं आवश्यक आहे की किती गुण कोणत्या कायद्याला दिले. त्यांनी काय होतं माहिती आहे का, की आयोगाच्या दृष्टिकोनातून या कायद्याचं महत्त्व किती आहे त्याच्यानुसार आपल्याला आपली तयारी करता येते परिपूर्णतः. तर आता 300 गुणांपैकी तुम्हाला 120 गुण मेजर लॉला म्हणजे IPC इंडियन पिनल कोड ज्याला तुम्ही भारतीय दंड संहिता म्हणता त्याच्यासाठी 60 गुण आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPCला 40 गुण राखीव आहेत. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय पुरावा कायद्याला 20 गुण राखीव आहेत आणि यांचं जर बेरीज केली तर ती भरते 120 गुणांची. आणि उरलेले 19 मायनर ॲक्ट 80 गुणांसाठी राखीव आहेत. मग आता जर आपण कॅल्क्युलेशन केलं टोटल तर 120 अधिक 80 बरोबर किती गुण होतात, तर त्या ठिकाणी 200 गुण होतात. बरोबर, म्हणजे 200 गुणांसाठी तुम्हाला कायदा अभ्यासायचा आहे. मग आता पॉलिटीचे जे 30 गुण आहेत, 200 गुणांचा हिशोब लागला पण परीक्षा किती गुणांची आहे, 300 गुणांची आहे. म्हणजे 100 गुण उरले. या 100 गुणामध्ये 30 गुण पॉलिटीसाठी इंडियन पॉलिटीसाठी राखीव आहेत आणि उरलेले 70 जे गुण आहेत ते क्राईम इन्व्हेस्टिगेशन असेल किंवा फॉरेन्सिक मेडिसिन, फॉरेन्सिक सायन्स आणि बऱ्यापैकी मानवी हक्काचा भाग असं मिळून उरलेले 70 गुण आहेत. आता ह्या 70 गुणांना जाऊ द्या, याच्यामध्ये तर कलम नाहीच आहेत, परंतु हे 30 गुण आहेत ना पॉलिटीसाठी राखीव असलेले, त्याच्यामध्ये भारतीय घटनेमध्ये कलम येतात. पण भारतीय राज्यघटनेतली कलम आणि या कायद्यांचा असा वेगळा संबंध आहे, म्हणजे वेगवेगळी आहेत ना ती. त्यामुळे ते 30 गुण सोडा. मी कायद्यांना कन्सिडर करताना कसं कन्सिडर केलं आहे, 200 गुणांचेच केलेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल कलम तर राज्यघटनेत पण आहेत ना, मग त्यांना पण कन्सिडर करायचं का, तर भारतीय राज्यघटना हा वेगळा विषय जो स्वतंत्र 30 गुणांसाठी दिलेला आहे, तो कायद्यामध्ये मेन्शन केलेला आहे का, नाही. त्यामुळे कायदे किती गुणांसाठी, तर ते 200 गुणांसाठी असं आपण कन्सिडर करायचं. या 200 गुणांमध्ये तुम्हाला जसं मी आत्ता मगाच एक्सप्लेन केलं की सर्वात जास्त वेटेज कुणाला आहे, मेजर लॉला. किती गुणांचं आहे, 120 गुणांचं. त्यामुळे 120 गुणांची तयारी तुमची परिपूर्ण पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही 80 गुणांकडे वळायचं. मग आता 80 गुणांमध्ये पण तुम्ही काय करायचं माहिती आहे का, तर एक लिस्ट करायची, यादी करायची की या मायनर ॲक्ट जर 19 आहेत, त्यांची संख्या जर 19 आहेत, 19 आहे, तर या 19 पैकी असे किती मायनर ॲक्ट्स आहेत की जे जास्त वेटेजला विचारण्यात आलेले आहेत किंवा त्यांना जास्त गुण आयोगाने या ठिकाणी दिले, त्यांची यादी बाजूला करायची आणि त्यांचा प्राधान्यक्रम ठरवायचा आणि त्यानुसार मग आपल्या अभ्यासासाठी तयारीला लागायचं. म्हणजे अशा 200 गुणांच्या तयारीला तुम्हाला म्हणजे या तयारीला तुम्हाला सुरुवात करायची आहे किंवा यांची तयारी तुम्हाला करायची. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, यांचं सॉर्ट आउट कसं करायचं किंवा क्लासिफिकेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं की ज्याला जास्त गुण आहे त्याची यादी बाजूला काढा, त्याचा पहिल्यांदा अभ्यास करा आणि नंतर कमी गुणांकडे वळा, म्हणजे तुमची तयारी परिपूर्ण होते. आता थोडक्यात या ठिकाणी मला हे सांगायचं आहे, आपण एक एक मुद्दा समजून घेतोय. मला हे सांगायचं आहे की कायदे अभ्यासत असताना ज्या चुका विद्यार्थ्यांकडनं सहजासहजी होतात त्यातली पहिली चूक काय होते माहिती आहे का, समजा IPCचा या आठवड्यामध्ये अभ्यास केला. ओके, समजा सोमवारपासनं आपण नवीन आठवडा सुरू होतो, सोमवारपासनं आपण IPC घेतलं. एक आठवडा फक्त IPCचा अभ्यास केला एखाद्या विद्यार्थ्याने आणि दुसऱ्या आठवड्यात CRPCचा अभ्यास करायला घेतलं. CRPCचा दुसऱ्या आठवड्यात अभ्यास करतात आणि समजा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट किंवा दुसरा कुठलाही कायदा तिसऱ्या आठवड्यामध्ये अभ्यासायला घेतला. आता या दुसऱ्या आठवड्यामध्ये CRPC अभ्यासला, तिसऱ्या आठवड्यामध्ये इंडियन एव्हिडन्स ॲक्ट अभ्यासला. या दोनही आठवड्यामध्ये IPCची उजळणी झालेली नव्हती. विद्यार्थी चूक इथेच करतो की तो रिव्हिजन करत नाही, उजळणी करत नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, समजा जर तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये IPC अभ्यासत असाल, IPCतली सगळी कलमं जी तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेली आहेत ती अभ्यासक्रमामधली नमूद सर्व कलमं तुम्ही IPCमध्ये अभ्यासली एका पहिल्या आठवड्यामध्ये. दुसऱ्या आठवड्यात जर तुम्ही CRPCचा अभ्यास करणार असाल ना, तर त्यातला एक दिवस काय करायचं आहे तुम्हाला, IPCच्या उजळणीसाठी म्हणजेच रिव्हिजनसाठी काय करायचं आहे, राखीव ठेवायचं आहे, साईडला ठेवायचं आहे.
इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये जर जाणार असाल तर IPC आणि CRPC दोघांच्या रिव्हिजनसाठी एखादा दिवस किंवा 2 दिवस राखीव ठेवायचे. असं प्रत्येक नवीन घटक जेव्हा तुम्ही अभ्यासतात ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा मागील ज्या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला ते राखीव ठेवायचे. त्याने काय होतं की मागचं वाचलेलं लक्षात राहतं. ओके, नाहीतर काय होतं की आपण जसं जसं पुढे जातो तसं तसं मागचं काय होतं विसरत जातं. शेवटी मानवी बुद्धी आहे, ते काही आपलं कम्प्युटर नाही. कम्प्युटर पण एका लिमिटला हँग होत असतं. तर थोडक्यात काय आहे की कायद्यांचा असा वेगळा बाहू किंवा भीती मनामध्ये बाळगू नका. कायदे अभ्यासत असताना तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेवढा तो तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये समजून घेता येईल तेवढा समजून घ्या आणि उजळणी जास्त करा. आता जो दुसरा मुद्दा आहे म्हणजे कायदा कसा समजून घ्यायचा किंवा एखादं कोणतंही कलम आलं तर त्या कलमाला आपलंसं कसं करायचं, आपल्या भाषेत कसं समजावून घ्यायचं, तर ती पण एक टेक्निक आहे किंवा ती पण एक ट्रिक्स आहे, ती पण एक पद्धत आहे. आता कायदा आपल्या भाषेत किंवा कायदा सोप्या भाषेत हे म्हणायला किंवा वाचायला फार अवघड वाटतं. पण कायदा सोप्या भाषेत कसा लक्षात ठेवायचा हे कसं करता येईल आपल्याला, तर आता आपण ते विविध कलमांद्वारे लक्षात घेऊया. बघा, मी या ठिकाणी IPC प्रकरण 2 मधली काही कलमं तुम्हाला तुमच्यासमोर मांडते आणि त्यानंतर आपण समजावून घेऊ की कायदा सोप्या भाषेत कसा लक्षात ठेवायचा. आता समजा IPC प्रकरण 2 मधलं कलम 10 तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला आहे. कलम 10 ते 52 असं, आणि यातली मधली काही कलमं वगळली गेलेली आहेत जी तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नाहीत. 10 पासून अगदी 52 पर्यंत नाही ना, कुठेतरी काही कलमं वगळली गेली आहेत. समजा आपण यातली सिलेक्टिव्ह कलमं या ठिकाणी घेऊ. आता आपण सुरुवात करू कलम 10 पासून. ठीक आहे, काही सिलेक्टिव्ह कलमं आपण घेऊ, नीट लक्षात घ्या. समजा इथे कलम आहे 10. कलम 10 काय सांगतंय तर स्त्री आणि पुरुष. मग स्त्री आणि पुरुष कोणाला म्हणायचं तर कोणत्याही वयाची स्त्री आणि कोणत्याही वयाचा पुरुष. म्हणजे इथे वय सांगितलेलं नाही. तर काय सांगितलंय कलम 10, कोणत्याही वयाची स्त्री आणि कोणत्याही वयाचा पुरुष, स्त्री आणि पुरुष यांचा समावेश स्त्री आणि पुरुष या व्याख्येमध्ये होतो. बरोबर. त्यानंतर याच्या नंतर कलम 11 आपण बघूयात. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, मी परत रिवाईव्ह करेल. कलम 11 काय आहे तर इसम याची व्याख्या सांगितलेली आहे. कोणाला म्हणायचं इसम म्हणजे कोण तर इसम म्हणजे कोणतीही व्यक्ती. मग कोणतीही व्यक्ती म्हणजे कोणती व्यक्ती तर त्याच्यामध्ये कृत्रिम येऊ शकतं का तर कृत्रिम वस्तू या ठिकाणी येऊ शकतात. वस्तू म्हणजे कृत्रिम व्यक्ती किंवा कृत्रिम वस्तू या ठिकाणी येऊ शकतात. तर कृत्रिम वस्तू म्हणजे तुम्ही म्हणाल, समजा आपण मंदिराचं उदाहरण घेतलं, एखाद्या देवळाचं उदाहरण घेतलं, त्याच्यामध्ये मूर्ती काय असते विद्यार्थी मित्रांनो, कृत्रिम आहे ना, ती सजीव नाही आहे, ती कृत्रिम आहे. परंतु जे मंदिर आहे किंवा जे देऊळ आहे त्याच्यापासून आपल्याला किंवा जनतेला, सरकारला उत्पन्न मिळतं. सरकारला काय मिळतंय, उत्पन्न मिळतंय ना. आपण जी दक्षिणा टाकतो दानपेटीमध्ये तर ते उत्पन्नाचं साधन झालं, म्हणजे ते या ठिकाणी काय येतं, इसममध्ये येतं. ठीक आहे. आता या ठिकाणी इसममध्ये दुसरा एक पॉईंट लक्षात घ्या. आईच्या पोटात पूर्णतः तयार झालेलं जे मूल आहे, आईच्या पोटामध्ये जे पूर्णतः तयार झालेलं मूल आहे तर ते सुद्धा इसम या व्याख्येमध्ये येतं. इसम म्हणजे कोणतीही व्यक्ती, तर ती इसम या व्याख्येमध्ये येते. त्यानंतर आपण कलम 10, कलम 11 बघितलं. आता समजा आपण कलम 14 बघू. ठीक आहे, कलम 14 मध्ये काय सांगितलेलं आहे, शासनाचा सेवक म्हणजे काय तर भारत सरकारने नियुक्त केलेला, कामावर ठेवलेला, कामाला लावलेला, अशा विविध प्रकारचे शब्द तुम्ही वापरू शकतात. भारत शासनाने नियुक्त केलेला जो कोणी व्यक्ती असेल तो कोण येतो, शासनाचा सेवक येतो. बरोबर. परंतु कलम या ठिकाणी 21 काय सांगतं बघा. आता 14 आणि 21 मध्ये काय साम्य आहे किंवा काय फरक आहे ते आपण समजून घ्यायचं आहे, आणि हेच महत्त्वाचं असतं कलम किंवा कायदे अभ्यासत असताना. कलम 14 काय, शासनाचा सेवक, भारत शासनाने नियुक्त केलेला व्यक्ती. ठीक आहे, किंवा कामावर ठेवलेला व्यक्ती, किंवा तुम्ही आणखी कोणत्याही भाषेमध्ये त्याला एक्सप्लेन करू शकता, त्याचा मूळ गाभा लक्षात घेता. कलम 21 काय आहे, लोकसेवक. तर एक लक्षात घ्या, कोणताही शासनाचा सेवक हा सर्वप्रथम एक लोकसेवक असतो. सर्वप्रथम तो कोण असतो, एक लोकसेवक असतो. मी काय सांगते ते नीट लक्षात घ्यायचं. शासनाचा सेवक हा प्रथम लोकसेवक असतो. परंतु प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक होत नाही. कसं ते बघूयात. मी काय सांगितलंय, प्रत्येक शासनाचा सेवक हा लोकसेवक असतो, परंतु प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक होईलच असं नाही. समजा
ए नावाचा किंवा अ नावाची एखादी व्यक्ती सरकारी अधिकारी आहे, किंवा अगदी तुमच्याच भाषेत बोलायचं झालं तर तुमचे खबरी असतात, किंवा आणखी एखादा माणूस तुम्ही कमिशनच्या फॉर्ममध्ये किंवा कमिशन तुला बाबा ह्या रुपयाचं कमिशन देऊ किंवा ही तुझी फी देऊ, तू फक्त माझं एवढं काम करून आण, तर तो लोकसेवक झाला. पण तो शासनाचा सेवक झाला का? नाही झाला, कारण त्याची नोंद नाही ना कुठे, त्याची नोंद नाही किंवा त्याची नियुक्ती भारत सरकारने केलेली नाही आहे. कुठल्याही शासनाने त्याची नियुक्ती केली नाही. फक्त तुम्ही काय केलं, शासनाचंच काम किंवा जनतेचंच काम तुम्ही त्याच्याकडनं पैशाच्या मोबदल्यात करून घेतलं, मग तो त्या ठिकाणी शासनाचा सेवक झाला का? नाही झाला. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, कलम 14 नुसार प्रत्येक शासनाचा सेवक हा प्रथमतः लोकसेवकच असतो, परंतु कलम 21 नुसार प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक होऊ शकत नाही. त्याचं कारण काय सांगितलंय, कारण आपण कमिशनच्या रूपामध्ये किंवा पैशाच्या मोबदल्यात एखाद्या व्यक्तीकडून जेव्हा काम करून घेतो तेव्हा तो त्याची नोंद नसल्याने शासनाचा सेवक होऊ शकत नाही. आता आपण कलम 10, कलम 11, कलम 14, कलम 21 बघितलं. आता कलम 22 बघूयात आपण. ठीक आहे, आपण काय बघायचंय, कलम 22. आता बघा कलम 22. कलम 22 काय सांगतंय, जंगम मालमत्ता. जंगम मालमत्ता ज्याला आपण मूर्त मालमत्ता असं पण म्हणतो, जिचा जमिनीशी संबंध येत नाही, म्हणजे जेवढ्या केवढ्या एका जागेवरून दुसऱ्या जागेत स्थलांतरित करता येणाऱ्या वस्तू आहे, किंवा आपण एखाद्या वस्तूला हलवू शकतो, मुव्हेबल, पोर्टेबल ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणूयात, ते येतं जंगम मालमत्ता. जमिनीशी संबंधित नाही. समजा एखादं झाड आहे आंब्याचं, ते जमिनीमध्ये आहे, तोपर्यंत ते जंगम मालमत्ता होऊ शकत नाही. पण समजा ते झाड तोडलं, ते झाड काय केलं, तोडलं, तर ते काय झालं, जंगम मालमत्ता. कारण ते झाड तोडल्यानंतर तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी टाकू शकतात. झाड तोडल्यानंतर त्याचं लाकूड कापलं तर ते लाकूड एखाद्या कारखान्याला जाईल कागदाच्या, किंवा आणखी कुठे वापर होणार असेल तर तिथे जाईल. म्हणजे जमिनीशी संबंधित असलेल्या गोष्टी या जंगम मालमत्ता होऊ शकत नाही. जेव्हा त्या जमिनीपासून अलग केल्या जातील, सेपरेट केल्या जातील, विभक्त केल्या जातील, बाजूला केल्या जातील, तेव्हा त्या जंगम मालमत्ता यामध्ये मोडतील. त्याला तुम्ही मूर्त मालमत्ता पण म्हणू शकता. आता बघा आपण इथे 4 ते 5 कलम बघितली, म्हणजे कलम 10, 11, 14, 21 आणि 22 बघितलं, बरोबर. या प्रत्येक कलमामध्ये काय करायचं माहिती आहे का, कलम आपलंसं करणं किंवा कायदा सोप्या भाषेत समजून घेणं म्हणजे नेमकं काय असतं हे तुम्हाला आत्ता समजलं असेल. मी काय केलं, कलम 10, कलम 11, कलम 14, कलम 21 आणि कलम 22 या जवळजवळ 5 कलमामध्ये त्याचा गाभा समजून घेतला की जंगम मालमत्ता नेमकं काय बाबा. आता लीगल लँग्वेज, कायद्याची जी कायदेशीर भाषा आहे त्यामध्ये तुम्ही कुठलंही संदर्भ पुस्तक वापरा किंवा काही नोट्स वापरा. बाजारात जेव्हा तुम्ही एखादं संदर्भ पुस्तक घेता किंवा त्यामध्ये कायद्याची जी भाषा आहे ती कायदेशीरच असते, लीगल लँग्वेज असते. पण जेव्हा तुम्ही घरी येता, ते पुस्तक एकदा वाचता, दोनदा वाचता, तुम्हाला समजत नाही, तेव्हा तिसऱ्यांदा काय करायचं, त्याला आपलंसं करायचं. म्हणजे तुमच्या भाषेत कसं समजवाल त्याला स्वतःला, तर ते महत्त्वाचं आहे. तर तेव्हा कायदा समजेल. जसं की कलम 22 मध्ये जंगम मालमत्ता. आता वाचल्यावर मूर्त मालमत्ता, जंगम मालमत्तेला मूर्त मालमत्ता म्हणतात असं म्हटल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, अरे मूर्त म्हणजे काय. तर मूर्त म्हणजेच काय, जमिनीशी संबंधित नसलेलं, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण हलवू शकतो, त्याची हालचाल करू शकतो. ठीक आहे. किंवा अगदी 21 की लोकसेवक कशाला म्हणायचं, 14 शासनसेवक कशाला म्हणायचं, मग प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक का नाही होऊ शकत, हा प्रश्न तुम्ही तुमचा स्वतः क्रिएट करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, कायदा जेव्हा तुम्ही अभ्यासता, कुठलाही कलम तुम्ही अभ्यासता, तेव्हा सर्वप्रथम त्याला तुमच्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. जेवढं त्याची फोड करता येईल तेवढं करा, वाक्याचे 2 भाग करा आणि त्याच्यात समजावून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा कुठलीही ओळ वाचत असता त्या ओळीला किंवा त्या कलमाला वाचत असतानाच तुम्हाला प्रश्न क्रिएट झाला पाहिजे की आयोग यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. जसं मी म्हणाले की प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक नसू शकतो किंवा तो नसेलच, तर तो का नाही हे तुम्हाला समजायला पाहिजे. किंवा प्रत्येक शासनाचा सेवक हा प्रथम लोकसेवक का असतो हे तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणजे असे प्रश्न आयोग त्या ठिकाणी विचारू शकतो. मग जे प्रश्न आयोग विचारेल हे जर तुम्हाला अगोदरच तुमच्या वाचनाने समजलं तर तुमचे ते 2 गुण सिक्युअर झोनमध्ये गेले ना, किंवा सेफ झोनमध्ये गेले. थोडक्यात काय आहे, तर कायदा हा सोप्या भाषेत समजून घेणं म्हणजे काय करायचं, तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला करायची आहे रिव्हिजन. कशी करायची आहे, IPC पहिल्या आठवड्यात वाचून झाला, दुसऱ्या आठवड्यात जर CRPC घेतला तर 1 दिवस त्या दुसऱ्या आठवड्यातला IPC साठी राखीव ठेवायचा. इथून पुढे तुम्ही जसा कायद्यांचा अभ्यास कराल, बघा सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करते की कायदा काय एका रात्रीतनं पाठवू शकत नाही.
कोणाच्याच नाही होऊ शकत तो, म्हणजे अगदी तज्ज्ञ जरी असेल कायद्याचा तरी नाही होऊ शकत. वकिलाला पण कंटिन्यू अभ्यास करावा लागतो, तेव्हा ते कायदे कलम लक्षात राहतात. जसं जसं त्याचा दैनंदिन जीवनात वापर होईल तसा. आता दैनंदिन जीवनात वापर म्हणजे कसा तर ते बघूयात. समजा तुम्ही आजूबाजूला उभे आहात कुठेतरी रस्त्यामध्ये आणि अगदी चहा पिताना किंवा जेवण करताना आपल्याला जर समोरून कोणी एखादा पुरुष जाताना दिसला किंवा स्त्री जाताना दिसली तर लगेच ओळखायचं. पुरुष आणि स्त्रीची व्याख्या IPCच्या कोणत्या कलमात आहे तर कलम 10 मध्ये आहे. किंवा तुम्हाला जर एखादी जंगम मालमत्ता दिसली किंवा झाड तोडलेलं दिसलं, अरे ते जंगम मालमत्ता आहे बाबा. म्हणजे दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूला कोणत्या घटना घडतात त्याच्यावरून सुद्धा आपण कलमांना जज करू शकतो की हे कोणत्या कलमात मोडेल, हे कृत्य कोणत्या कलमात मोडेल. किंवा किडनॅप केलं, अपहरण किंवा अपहरण असे वेगवेगळे गुन्हे आहेत, ते केलं तर त्याला कोणती शिक्षा होऊ शकते बाबा. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात घडलेल्या घटनांचा कुठेतरी एक लॉजिक लावाल की हे कोणत्या कलमानुसार मोडू शकतं, तेव्हा तुम्ही अतिशय त्या ठिकाणी परफेक्ट व्हाल लॉमध्ये किंवा कायद्यामध्ये. शेवटी तुम्हाला मार्क्सवादी बनायचे, PhD करायची नाही आहे. की मला 200 गुणांपैकी किमान 190 गुण कसे मिळतील बाबा कायद्यामध्ये, याचा तुम्हाला विचार करायचा आहे. आता कायदा कसा अभ्यासायचा हे मी सांगितलं, रिव्हिजन कशी करायची हेही मी सांगितलं. फक्त आता तुम्हाला ॲक्च्युअल वर्क करायचं आहे. नाहीतर नुसतं लेक्चर बघितलं, व्हिडिओ बघितली आणि इम्प्लिमेंट करत नसाल तर त्याची 0 व्हॅल्यू आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी एक्सप्लेन केलं की कायदा सोप्या भाषेत कसा समजून घ्याल. पुन्हा 4 गोष्टी रिपीट करते. अभ्यासक्रम समजून घ्या, मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं आकलन करा, अभ्यासक्रम समजून घेत असताना सर्वात जास्त गुण कोणत्या कायद्याला आहेत त्याची यादी करा आणि जास्त गुण ते कमी गुण अशानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवा, होतील तेवढे. दैनंदिन जीवनामध्ये अगदी तुम्ही ड्युटीवर असताना प्रत्येक आजूबाजूच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनेचं लॉजिक की ही घटना कोणत्या कलमानुसार घडली असेल किंवा ती कोणत्या कलमात येते, हा गुन्हा कोणत्या कलमानुसार आहे आणि त्याला शिक्षा काय, असं लक्षात ठेवा. अगदी ग्रुप डिस्कशन करा, होईल तेवढं ग्रुप डिस्कशन करा. जर आपल्या सोबत बंदोबस्तला त्या ठिकाणी 1-2 आपले मित्र असतील, सहकारी असतील आणि ते सुद्धा जर डिपार्टमेंट PSIची तयारी करत असतील तर त्यांना घेऊन ग्रुप डिस्कशन करा. शेवटी कलम आणि कायदे जेवढे वाचाल तेवढे कमी आहेत, त्याचा कंटिन्युअस तुम्हाला सराव पाहिजे. 1000 गोष्टींची एक गोष्ट सातत्य. कुठल्याही परीक्षेमध्ये, कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्य महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवाल तेवढं तुमचं यशाला गवसणी घालण्याचे चान्सेस जास्त आहेत. 5 दिवस अभ्यास केला, 6व्या दिवशी गॅप पडला किंवा 5 दिवस अभ्यास केला, 2 दिवस गॅप पडला तर पुन्हा नवीन सुरुवात करावी लागते. पुन्हा तेच पहिले पाढे 55 म्हणजे परत तेच करावं लागतं. IPC वाचला असेल तर परत IPC वाचावं लागतो, कारण लिंक लागत नाही ना. ती सातत्य जर असेल ना तर ते लिंक लागते पुढच्या याच्यासाठी. परंतु जर कुठेतरी खंड पडला तर मग ती लिंक डिस्टर्ब होते, ब्रेक होते. तर ती तुम्हाला लिंक ब्रेक होऊ द्यायची नाही आहे. ती लिंक तुम्हाला ब्रेक होऊ द्यायची नाही. तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. जेवढं तुम्ही सातत्य ठेवाल, जेवढं त्या कायद्याला सोप्या भाषेत गाभा समजून घ्यायचा आहे. कलम 10 स्त्री पुरुष आहे. काय आहे स्त्री पुरुष गाभा समजून घ्या. त्या कलमाला तुम्हाला काय सांगायचं आहे ते समजून घ्या, तर तो कायदा सोप्या भाषेत समजला असं म्हणता येईल. या ठिकाणी कायदा कसा समजून घ्यायचा सोप्या भाषेत हे मी सांगितले. जास्तीत जास्त सराव करा, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला पण आपण रोज 10 प्रश्नांचा सराव करून घेतोय. अर्थात तो सराव उपक्रम पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा मिळून आहे, परंतु ते 10 प्रश्नांचा तुमचा मोफत सराव होतो आहे. त्याचे कोणतेही चार्जेस नाही आहे. ज्यांनी आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर ते जॉईन करा. त्यापासून माझा कोणताही फायदा नाही आहे. ते निशुल्क चालवते मी तो उपक्रम. त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा हाच माझा हेतू आहे आणि शेवटपर्यंत तोच राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी आत्तापर्यंत चॅनल जॉईन केलेलं नाही त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता, मी ते आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक @पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम ऑल दी स्मॉल लेटर्स असं दिलेलं आहे. ते तुम्ही जॉईन करू शकतात आणि जेवढे प्रश्न तुमच्या हाताखालून जातील तेवढे तुम्ही सोडवा. धन्यवाद.